नमस्कार मंडळी, जय गणेश सर्वांना. बाप्पाची गाथा प्रेझेंट्स दी मोर्या टॉक्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत रिद्धी सिद्धी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गुलालवाडीचा राजा चे अध्यक्ष आणि खजिनदार आहेत. सो आजचा एपिसोड आपला एपिसोड 3 आहे आणि आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला खूप मजा येणार आहे. आपल्याला त्यांच्या मंडळाची जर्नी ऐकायला भेटणार आहे. सो नमस्कार दादा, जय गणेश तुम्हाला. तुमचं स्वागत आहे दी मोर्या टॉक्स मध्ये. सो सर्वात प्रथम आपण मंडळाची जर्नी तर ऐकणारच आहोत, पण सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला, गणपती तुमच्यासाठी काय आहे? गणपती आमच्यासाठी एक गणपती जो बोलतात एक फक्त नाव नाही, आमच्यासाठी एक भावना, आमची श्रद्धा आणि एक आम्ही विश्वास केले की गणपती जो आहे ते सर्वांना सोबत घेऊन येतो. स्पेशली आम्ही गणपतीच्या टायमाला बघतो लोक बिझी असतात, पण एक गणपतीचा जो टाइम आहे, भले आमचे फ्रेंड्स इथे तिथे मायग्रेट झाले, अहमदाबादला गेले, कोणी कांदिवलीला शिफ्ट झाले, पण गणपतीचा एक जो टाइम आहे ते सर्व येतात, इव्हन फ्रेंड्स पण आणि त्यांचे आई बाबा पण. तर एक खूप मोठा प्रश्न आहे, म्हणजे एक मोठा होतं ना गोष्ट आहे की गणपती जो आहे आम्हाला सर्वांना एकत्र आणतो. खूप छान. म्हणजे लोकांना समजायला पाहिजे की गणेश उत्सव आणि गणपती हे आपल्यासाठी काय आहे, असं न करता की फक्त आपण उत्सव करतो, पण त्याच्याबद्दल काय असायला पाहिजे. तर आपण प्रश्न चालू करूया. माझा पहिला प्रश्न हे आहे की रिद्धी सिद्धी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ म्हणजे गुलालवाडीचा राजा याच्या नावामागेची स्टोरी काय, म्हणजे हा मंडळ चालू कसं झालं? ओके, हे जो रिद्धी सिद्धी मित्रमंडळ आहे, सर्वात पहिले तर हे मंडळ एक होता जो आमच्या नेबर्सनी, मोठ्या माणसांनी चालू केलेला. 3 इयर्स ते लोकांनी कंटिन्यू केलं, त्यानंतर मग डिस्कंटिन्यू झालं. तर जेव्हा ते 3 वर्ष आम्ही बघितलं, आम्हाला खूप आवडलं आणि ऍक्च्युली आम्ही खूप लहान होते, मला वाटतं ऑलमोस्ट 8-9 वर्षाचे होते. तर ते एन्थुझियाझम होतं, खूप खुशी होती. पण जसं 3 वर्ष झालं त्यानंतर आम्ही 1 इयर वेट केलं, मग आम्हाला कळलं की परत गणपती नाही बसवणार आहे XYZ रिझनच्या मुळे. तर आम्ही सर्व मित्र मिळून आम्ही डिसाईड केलं आम्हाला काही ना काही स्टेप हे करायला लागेल आणि मंडळ चालू करायला लागेल. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, तेव्हा आम्ही बघायला गेले तर 14-15 वर्षाचे होते. म्हणजे इव्हन वी वर जस्ट अ स्टुडंट, वी वर नॉट अर्निंग. पण तेव्हा आम्ही डिसाईड केलं, म्युच्युअली एक दुसऱ्यांवर ट्रस्ट केलं की आपल्याला मंडळ चालू करायचंय आणि आम्ही चालू केलं मंडळ. आणि आतापर्यंत खूप बेस्ट चालू आहे. आणि काय बोलतात ना, 15 इयर्स आता आमचं होणार आहे, पण आतापर्यंत एकदम बेस्ट चालू आहे. आम्ही लहानपणापासून चालू केलं आणि आतापर्यंत आमची जो युनिटी आहे ते तसंच आहे. सो मंडळ आता 15 वर्ष होणार. येस, 15 वर्ष. मस्त. पण असं कधी झालं मंडळामध्ये की कुठली युनिक गोष्ट मंडळामध्ये घडली की मंडळाला एकदम फेम भेटलाय? बघा, सर्व मंडळाला वाटते असं की आम्हाला फेम भेटायला पाहिजे. ऍज आय टोल्ड यू की आम्ही लहानपणापासून स्टार्ट केलं, ऍज इन वी वर नॉट अर्निंग. तर काही पण तुम्हाला अगर करायचं असलं तर तुम्हाला पैसे पाहिजे. पण तेव्हा आम्ही लहान होते, बट ओव्हर अँड इव्हेंच्युअली जसं आम्ही कमवायला लागले, आम्ही हळूहळू आमचं मंडळ पुढे केलं. सर्वात बेस्ट प्राऊड मुवमेंट असं मला अगर मला आठवण करायचं तर लास्ट इयरची आमची जो मूर्ती होती ती 20 to 23 फीटची होती. सर्वात प्राऊड मुवमेंट मला असं वाटलं, आमचे जो नेबर्स शिफ्ट झाले कांदिवलीला, ऑर्लेमला, ते लोकांचे जो नेबर्स आहेत ते लोक बोलत होते की मालवणीमध्ये एक बेस्ट मूर्ती आली आहे, सापवाली. ते लोक प्रथम आले ना मालवणीमध्ये, पण ते लोकांनी बघितलं की अशी मूर्ती मालवणी 1 नंबर फायर ब्रिगेडची इथे उभी आहे. तेव्हा खूप प्राऊड फील वाटलं आम्हाला की हा बाई ती आमची मूर्ती आहे. आणि एक एवढ्या वर्षापासून आम्ही वाट बघत होतो की आमची जो मूर्ती आहे ते मालवणीच्या बाहेर फेम व्हायला पाहिजे. आणि लास्ट इयर हे खूप प्राऊड वाटलं आम्हाला की आमचे जो नेबर्स आहेत ते शिफ्ट झाले, त्यांचे नेबर्स त्यांना बोलत होते. खूप प्राऊड फील वाटलं आणि खूप लोक आलेले विसर्जन बघायला आमची मूर्तीला. पण नाही, गेल्यावर मी माझी टीम व्हिजिट केलं होतं. माझ्या टीमनी मी गेल्या वर्षी बघितलं, मागे खूप असे साप होते, ती मूर्ती नाही, ती खूप मूर्ती कदाचित अनिकेत दादांनी बनवली होती. अच्छा, ओके. यावर्षी म्हणजे माझा दुसरा प्रश्न असेल, यावर्षी आपले मूर्तिकार अनिकेत दादा आहेत. अनिकेत दादा शिवा. हा, तर तुम्ही अनिकेत दादाबद्दल काय बोलाल? म्हणजे याच्या आधी कधी तुम्ही त्यांच्याकडनं मूर्त्या बनवल्या? नहीं, इससे पहले तो हमने कभी अनिकेत दादा से मूर्ति नहीं बनाई है, लेकिन कैसा हो गया कि काफी दिनों से हमारे दिमाग में प्लान था कि हमें परेल से मूर्ति लेके आना है, बट परेल से लाना है, लेकिन किसके पास से लेके आना है? तो ऑब्वियसली मेरे दिमाग में चल रहा था अनिकेत दादा शिवाले. तो हमने उनसे कांटेक्ट किया. हमारे कार्यकर्ता योगेश भानुशाली, उनके थ्रू हमने उन्हें कांटेक्ट किया और जैसा प्लान किया सेम एग्जीक्यूट हुआ है.
और हमने मूर्ति बुक कर ली है इस साल की, तो इस साल हम सोच रहे हैं कि यानी कि दादा शिवालय से ही मूर्ति लेंगे. माझा तिसरा प्रश्न असा आहे की म्हणजे गेल्या वर्षी आणि म्हणजे जे पाशग्राफ आहे मंडळाचं, मूर्तिकार आणि मंडळामध्ये काय बॉन्ड आहे? म्हणजे जर पाशग्राफ तुमचा बघितला तर एक म्हणजे बोलू शकतो, जर तुमच्या वेगवेगळ्या थीम वरती मूर्त्या असतात, सो ते कसं मॅनेज करता? म्हणजे तुम्ही मंडळाकडनंच तुम्ही थीम विचार करता की मूर्तिकार थीम विचार करता या गोष्टी? कैसा है कि थीम जो है हम भी डिसाइड करते हैं. इसमें कैसा है कि जो हमारा लोकेशन है जहाँ पे हम गणपति बिठाते हैं, सबसे मेन टास्क वही है. रोड पे ड्रेनेज मीन्स रोड पे इतना ओवर कंस्ट्रक्शन हुआ है जिस वजह से काफ़ी प्रॉब्लम होती है. तो जैसा जैसा जिसका घर का जो स्ट्रक्चर है सेम वे में हम अपनी मूर्ति डिज़ाइन करते हैं. हम मूर्तिकार को बताते हैं कि इस साइड से इतना ज़्यादा लेना है, इस साइड से इतना कम लेना है. तो सेम वे मूर्तिकार मूर्ति बनाता है और हम प्लान करते हैं. सो माझा चौथा प्रश्न असा आहे की मंडळामध्ये प्लॅनिंग कशी होते? म्हणजे गणेश उत्सव झाल्याच्या 1-2 महिन्यानंतर की म्हणजे लगेच होते की थोडा वेळ घेता तुम्ही नाही वेळ नाही घेतात आम्ही. विसर्जन झाला नेक्स्ट दिवशीपासून आपला प्लॅनिंग चालू नेक्स्ट इयरसाठी? हा येस. तर म्हणजे मंडळाचं म्हणजे कसं आहे की मंडळांसोबत सर्व कनेक्ट होतात Yes. टीम सोबत? ऐसा बोलना नहीं चाहिए, लेकिन मालूनी में सबसे यंगेस्ट कार्यकर्ता हमारे मंडल में, जिनकी उम्र रहेगी 10, 12, 14, 16, ये सब यंगेस्ट कार्यकर्ता हमारे पास है पूरी मालूनी में. और प्राउड फील होता है हमें कि वो बच्चे हमारे लिए इतना मेहनत करते हैं. विसर्जन होने के बाद डे 1 से वो काम पे वापस लग जाते हैं कि मूर्ति कैसी लानी है, क्या थीम रहेगा, कैसा क्या करना है, किससे क्या लेके आना है, सब वही डिसाइड करते हैं. सो दादा, माझा असा प्रश्न आहे की या वर्षी गुलालवाडीच्या राजामध्ये आम्हाला नवीन काय बघायला भेटणार? सर्व जे भक्त आहेत त्यांना तर इच्छा आहे की यावर्षी गुलालवाडीमध्ये आपल्याला नवीन काय बघायला भेटेल? जसं आमचे अध्यक्षनी बोलले की आमच्या मंडळमध्ये ऑलमोस्ट यंगस्टर्स आहे. लहानपणापासून आम्हाला ते नेहमी 2 प्रश्न करायचे. आम्हाला तर एक मोठी मूर्ती पाहिजे आणि सेकंड आम्हाला परेलवरून मूर्ती पाहिजे. लास्ट इयर तर आम्ही मोठी मूर्ती आणली. पहिली इच्छा तर पूर्ण झाली. सेकंड इच्छा जो होती आमची की लहान मुलांना की मूर्ती परेल बनवून आणायची आहे, ती पण आमची सेकंड इच्छा जो यावर्षी पूर्ण झाली आहे. की आम्हाला काहीतरी युनिक करायचं होतं. नेहमी आपण जवळून आणायची मूर्ती, पण मुलांना खूप क्युरिओसिटी होती. आमच्यापेक्षा जास्ती अगर बघायला गेले तर आमचे जो लहान मुलं आहेत ते क्युरियस असतात हर एक वस्तूसाठी. ठीक आहे, गणपती कधी आणणार, गणपती कधी आगमन करणार, गणपती केवढी प्रिपेअर झाली आहे काय, पण सर्व प्रश्न आमच्यापेक्षा जास्ती आमचे जो लहान मुलं मंडळाचे ते क्युरियस असतात. तर ती 2 जो इच्छा होती ती आम्ही कंप्लीट केली यावर्षी की आम्हाला एक मोठी मूर्ती आणायची. लास्ट इयर कंप्लीट झाली आणि परेल बनवून आणायची आहे, ती पण आमची इच्छा पूर्ण झाली आहे. मेन प्रश्न, रिद्धी सिद्धी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गुलालवाडीचा राजा हा नाव कसा पडला? हे मेन आहे. ओके, आय स्टील रिमेंबर आमचं आय थिंक सो गोविंद 2nd की 3rd वर्ष होतं. 2014 दुसरा का तिसरा वर्ष होता. आणि आमचे एक नेबर होते जे आम्हाला ऑलवेज लाईक यू आर सपोर्टिंग अस. ठीक आहे, नेहमी सपोर्ट करायचे. तर त्यांची एक काहीतरी इच्छा होती, ते शेअर नाही केलं आमच्यासोबत, पण त्यांनी बोलले माझी इच्छा अगर पूर्ण झाली तर मी तुम्हाला गुलाल देणार. आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांनी गुलाल आम्हाला दिलं. किती किलो? मला 500 kg गुलाल दिला. तो दॅट इयर वी सेलिब्रेटेड. म्हणजे इवन गुलाल इज अ सिम्बॉल ऑफ हॅपीनेस, सेलिब्रेशन, डिवोशन आहे. तर त्या वर्षी आम्ही सेलिब्रेट केलं आणि इथले जो एरियावाले त्यांना असं रिअलाइज झालं की मालवणीमध्ये पण असं गणेशोत्सव बोलतात ना जल्लोष सेलिब्रेट केला आम्ही. तर नेक्स्ट इयर पण गणपती यायचे पहिले लोक आम्हाला, खूप लेडीज लोक पण विचारलं आम्हाला की यावर्षी पण तुम्ही गुलालनी सेलिब्रेट करणार आहे की नाही. बिकॉज जो फर्स्ट वर्ष आम्ही केलं आणि लोकांना असं कळलं की इथून आमची गणपती विसर्जन झाली आहे गुलालवाडी. म्हणजे ते निशाणी सोडून गेले की आमची मूर्ती आता विसर्जन झाली आहे. नॉर्मली मालवणीमध्ये ऑलमोस्ट मूर्ती जो 10 दिवसाची असते, पण आमची जो मूर्ती आहे ते 7 दिवसाची आम्ही बसवलेली. ते गुलाल बघून लोकांना कळलं की आमची मूर्ती 7 दिवसांनी विसर्जन झाली आहे. आणि जेव्हा तुम्ही अगर बघणार इथून जेव्हा आमची मूर्ती निघते ऑलमोस्ट 2 ते 3 दिवस गुलाल तिथे तुम्हाला दिसणार आणि कळणार की आमची मूर्ती जो आहे ती विसर्जन झाली आहे. आणि असं एक फील होतो की गणपती सोबत एक होळी सारखा एक फेस्टिवल आणि सर्व लहान मुलं मस्त एन्जॉय करून खूप धमाल करून जातात तिथून विसर्जनचा एक जो टाइम असते. असं वाटतं पुरा रेड गणपतीला एक चांगल्यापैकी आम्ही विसर्जन बोलते ना बाय बाय करतात, तर तसा एक फील होता आम्हाला. हॅपीनेस तुम्ही हॅपीनेस. प्रश्न असा आहे की
तुमच्या मंडळाचं जसं एस्टॅब्लिशमेंट 2012 ला झालं, येस. ते आतापर्यंत म्हणजे 2026 पर्यंत जर्नी काय होती? म्हणजे कधी असे चॅलेंजेस वगैरे आले असतीलच तुम्हाला, आणि हे एवढं मोठं जर्नी गाठणं हे मुश्किल काम नाहीये. म्हणजे मुश्किलच झालं शेवटी, पण हे आसान पण नाही बोलू शकत आपण. तर काय जर्नी होती मंडळाची? जर्नी बेसिकली कैसा है कि अभी उसको डिस्क्राइब करने के लिए मुझे काफ़ी पीछे जाना पड़ेगा. जैसे कि ये विशाल ने बताया कि हम लोग सब बच्चे थे, हम लोग स्कूल में पढ़ते थे. तो कैसा हमने सबके पास ना छोटे छोटे गले दिए थे, सब अपनी डेली की सेविंग उस गले में डालते थे. और तभी हमारे पास बेसिकली सिर्फ 8 से 10 कार्यकर्ता थे, जो कि उसमें से 8 लोग स्कूल जाते थे, 2 लोग खाली जॉब करते थे. हम लोग अपनी डेली सेविंग उसमें डालते थे. गणपति के टाइम पे वो सेविंग को फाड़ते थे, उससे गणपति जो भी हम अपना करना रहता था हम उससे मेहनत करके कंट्रीब्यूशन करके करते थे. तो ये जर्नी वहाँ से स्टार्ट हुई और आज यहाँ पे ऐसे है कि हमारे पास कार्यकर्ता भी है, हम लोग जॉब पे भी है. तो बहुत मेहनत लगी हमें. तो जैसे कि बप्पा ने, जैसे बोलना चाहिए कि बप्पा आए, बप्पा आने के बाद हम सबको इतना इतना दिया है कि हम बप्पा को जैसा पहला लेके आते थे उससे आधी खुशी में अभी लेके आते. तो जर्नी में बहुत मेहनत है, बहुत एफर्ट है. अभी हमारे जो विशाल ने बताया कि कार्यकर्ता जो थे अभी सब गुजरात शिफ्ट हो गए. गुजरात शिफ्ट होने के बाद भी गणपति में वो आते हैं, छुट्टी लेके आते हैं. बॉस छुट्टी नहीं देते तो बॉस से छुट्टी लेके आते हैं. एक दिन के लिए आते हैं लेकिन आते हैं. तो बहुत अच्छा लगता है, प्राउड फील होता है कि ये दोस्त है हमारे, गणपति पप्पा ने हमें दिया है और आज भी वो हमारे साथ हैं. काफ़ी दोस्त चले भी गए, कोई यूएस चले गए, देन टू हमें कांटेक्ट करते हैं. तो गणपति पप्पा ने हमें ज्वाइन किया, मीन्स गणपति पप्पा ने हमें युनाइट किया है. तो बेसिकली वही है और कुछ नहीं नया. म्हणजे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला भेटलं असं आपण बोलू शकतो. भेटलं. जितना चाहिए था पप्पा ने उतना दिया, उससे ज्यादा ही दिया. इसके लिए गणपति पप्पा मोरे. आणि माझा प्रश्न असा होता की गेल्या वर्षी गणेश उत्सव हा त्याच्या पीक वरती होता. म्हणजे परेलचा महाराजा 45 डिग्री, म्हणजे कोणी विचार पण असेल केला की अशी मूर्ती कुठे बनू शकते. मुंबईचा राजा पण एक खूप फेमस झाली मूर्ती. सो गेल्या वर्षी जो गणेश उत्सव होता, म्हणजे तुमची मूर्ती पण गेल्या वर्षी खूप फेमस झाली होती. सो गेल्या वर्षीच्या गणेश उत्सवाबद्दल तुम्ही काय बोलता? इसमें बहुत मेहनत लगी थी, हमारे मंडल के लोगों ने बहुत मेहनत की थी. बेसिकली योगेश ने बहुत मेहनत की थी. उसका आइडिया था कि ऐसी मूर्ति लाना है. तो ऐसा है कि योगेश एक बोलते हैं ना कि योगेश सोचता है, एग्जीक्यूट करता है, सोचता है और उसे एग्जीक्यूट करता है. तो इस बार भी योगेश ने कुछ नया सोचा है, तो देखते हैं भी क्या करते हैं. सो दादा, असं परेलमध्ये अशी, तर तुम्ही असं बोललात की यावर्षी तुमची इच्छा होती की परेलमधनं मूर्ती आणायची, आणि परेलमध्ये तर खूप मूर्तिकार आहेत आणि अरुण दत्ते आहेत, खूप अशी मूर्तिकार आहेत. पण अनिकेत दादा शेवळे तुमची मूर्ती बनवायची यावर्षी असं का निवडलं? नॉर्मली तर आम्ही हर वर्षी लालबाग, परेल असू द्या, खेतवाडी, हर एक मंडळला आम्ही व्हिजिट करतात. ठीक आहे. सर्वांची मूर्ती तर आम्हाला खूप 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 छान वाटते आणि सर्व मूर्तिकार बेस्ट मूर्ती बनवतात. पण आम्हालाच कळलं नाही की कसं आम्ही कनेक्ट झाले अनिकेत दादाशी. ठीक आहे. माईट बी आमची गणपती बाप्पाची इच्छा असणार की आम्हाला तिथूनच यायचंय, तर इव्हन आम्हाला पण नाही कळलं. ऑल ऑफ अ सडन विदिन 1 वीक और 15 डेज असं झालं की आम्ही डिरेक्टली त्यांच्याशी कनेक्ट झाले आणि आमची मूर्ती बुक पण झाली. हे याचा बॅकग्राऊंड किंवा रियालिटी काय इव्हन आम्हाला पण नाही माहित पडलं की माईट बी आमच्या बाप्पाची इच्छा असणार की आम्हाला तिथूनच यायचं आहे. सो यावर्षी गुलालवाडीचा राजा एक वेगळाच रूपात दिसणार Yes, अनिकेत yes. दादा बनवत आहे. तर सो तुमच्या मंडळ जो आहे 7 दिवस गणपती बसवतो, ते 7 दिवसाचा एक्सपिरियन्स काय असतं? काय म्हणजे एक काय अनुभव असतो त्या 7 दिवसांमध्ये? हे बघायला गेले तर असं आम्ही बोलतात की 7 दिवस आहे, पण जो मूर्ती आमची येते ऑलमोस्ट 1 वीक पहिले बिफोर येते. ठीक आहे. तर हे आमचं एक्सपिरियन्स ऑलमोस्ट 10 to 15 डेजचं असतं. अगर यामध्ये स्पेशालिटी बोलू तर आम्ही जेवढे पण कार्य करताय त्यांचे घरवाले आमच्यावर नाराज असतात की घरचं तुम्ही जेवत नाही. बिकॉज आम्ही खूप क्युरियस असतो की गणपती बाप्पासाठी भोग येणार आणि आम्ही ते जेवणार. ठीक आहे. रात्रभर मंडळमध्ये मस्ती करणं, एक सोबत एन्जॉयमेंट करणं, गेम खेळणं आणि भजन करणं, हे सगळं आम्ही करतात. तर म्हणजे असं आहे की 7 दिवस तुम्ही घराला विसरून जावा. आणि घरचं जेवण तर आई आम्हाला बोलते 7 दिवस बनवायचं की नाही तुम्ही पहिलंच बोलून ठेवा. तर आम्ही सर्व कार्यकर्ता हेच बोलतात, नको मम्मी तुम्ही बनवू नका, आमच्या मंडळमध्ये भोग येणार आहे.
आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे भोग येतात. गुजराती आयटम असू दे की वेगवेगळं नॉर्थ इंडियन असू दे, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस येतात. आणि आम्ही भले दुपारचं असू दे की रात्रीचं आम्ही फुल एन्जॉय करतात. आणि स्पेशली आमचा सर्वांचा फेवरेट जो तांदळाचा जो मोदक असते ते आलं की खरं बोलले तर 2 मिनिटात पुरं ते समाप्त होऊन जाते. म्हणजे सर्व वेट करतात की कधी मोदक येणार आपलं तांदळाचं जो राईसचं, आणि 2 मिनिटात ते संपतं. म्हणजे असं कधी कधी फील होतं बाप्पा पण विचार करत असणार की माझ्यासाठी आणलंय की तुमच्यासाठी आणलंय. सो एक मला असा प्रश्न विचारायचा आहे की लास्ट जसं आपला विसर्जनचा दिवस येतो, म्हणजे प्रत्येक आगमनाला एक विसर्जन तर असतोच शेवटी, तर त्या विसर्जनच्या दिवशी तुम्हाला कसा फील होतो? खरं बोलू तर विसर्जन म्हणजे खूप डिफिकल्ट सिच्युएशन असते जे त्याला अडॉप्ट करायचं असते. असं फील होतं की जसं एक बोलतात ना की अपने एक बाप जो अपनी बेटी को विदा करते हैं, तसं फील होतं. आणि खरं बोलू तर म्हणजे ते हिंमतच नसते. जशी आमची मूर्ती हर टाइम ऑलमोस्ट लाईक छोटी असते, 8-10 फीटाची असते, तर नॉर्मली आम्ही तिला बोटीने विसर्जन करतो. जसं मी बोललो लास्ट इयर आमची मोठी मूर्ती होती 22-23 फुटाची, तर आमच्याकडे 2 ऑप्शन होते, एक धक्क्यावरून विसर्जन करायचं आणि सेकंड होतं की बोटीमधून. तर आम्ही बीएमसी ची बोललो. इव्हन लास्ट इयर बीएमसी आणि पोलीस आणि तिथे जेवढे पण कार्यकर्ता होते त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आमची जो मूर्ती आहे ती चांगल्यापैकी विसर्जन झाली. ठीक आहे, तर असं फील झालं. म्हणजे बघायला तर झालं नाही, मी आणि आमचे खूप सारे मंडळाचे जे व्यक्ती होते ते साईडला तोंड उभे करून होते. असं फील झालं की आमचं कोण फॅमिलीचा एक जो मेंबर आहे त्यांना आम्ही कुठेतरी पाठवतोय. तर खूप डोळे अश्रूंनी भरले होते आणि खूप वाईट वाटलं. असा प्रश्न आहे की मंडळ जे असे नवीन मंडळ आहेत, म्हणजे कोण आता नवीन विचार करतं की आपण मंडळ चालू करायचं गणेश मंडळ, तर तुम्ही त्या मंडळ जे चालू करतील त्यांना तुम्ही काय बोलाल? बघा, कुठलं पण वस्तूवर करायचं असलं तर तिथे 2 रिसोर्सेस लागते. एक फिजिकल रिसोर्स जसे आपले कॅश लागते आणि दुसरं असते ह्युमन रिसोर्स म्हणजे मंडळचे लोक. कोणी पण अगर मंडळ कोणाला अगर चालू करायचं तर प्रॉपर प्लॅनिंग करायला लागेल. आणि प्लॅनिंग म्हणजे 1 महिना नाही, ऍटलीस्ट 3-4 महिने पहिले तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करायला लागेल. सेकंड, कोऑर्डिनेशन करायला जरुरी. प्लॅनिंग म्हणजे आम्ही डोक्यात विचार केला असं असं करायचंय. सेकंड, त्याला एक्झिक्यूट किंवा कोऑर्डिनेशन करायला खूप जरुरी आहे. आणि थर्ड, युनिटी खूप 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 जरुरी आहे. मंडळमध्ये भले ते लहान मुलं असू दे किंवा सिनियर सिटीजन असू दे किंवा यंगस्टर असू दे, सर्वात मध्ये युनिटी असायला खूप जरुरी आहे. जसं आम्ही बोलले तुम्हाला की आमच्या मंडळमध्ये पण खूप सारे यंगस्टर्स आहेत. मला असं वाटतं जो आम्ही काम जो नाही करतोय ना ते आमचे यंगस्टर्स जो मुलं आहेत ते करून दाखवतात. ठीक आहे, भले ते लोक मॉनिटरी टर्म्स मध्ये आम्हाला मदत नाही करतात, आम्ही फायनान्शियली मंडळमध्ये कॉन्ट्रीब्युशन करतात, पण सर्व एकच गोष्ट नसते पैशाची. पैशाच्या अतिरिक्त ह्युमन रिसोर्स म्हणजे त्यांना काम करायला ते पण काम करायला पाहिजे. आमचे जो यंगस्टर्स जो आहे मंडळाचे ते डेली वर्गणीला जातात. आम्ही जसं वर्किंग आम्हाला पॉसिबल नाही वर्गणी डेली जायला, पण आमचे जो लहान मुलं जो आहे यंगस्टर्स आहे ते डेली वर्गणीला जातात आणि खूप चांगला अमाऊंट आमचा जमा होते. ते खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर युनिटी खूप इम्पॉर्टंट आहे. प्लॅनिंग प्रॉपर करायला पाहिजे आणि एक्झिक्युशन करायला पाहिजे. ही खूप इम्पॉर्टंट वस्तू असते. दादा, खूप छान वाटली तुमच्या मंडळाची जर्नी ऐकून, इन्स्पायरिंग होतीये. आणि आमच्या पॉडकास्टमध्ये दी मोरिया टॉक्स मध्ये एक छोटासा गेम आहे 1 वर्ड फॉर करून, ज्यामध्ये मी तुम्हाला मंडळांची नावं बोलीन, त्याच्यावरती तुम्ही एक 1 वर्ड फॉर तुम्ही देऊ शकता. सो चालू करूया. सो पहिला म्हणजे मुंबईचा राजा, विश्वविक्रमी. दुसरा परेलचा महाराजा, मास्टरपीस, काळा चौकीचा महागणपती, पारंपरिक, आणि मुंबईचा श्री, तेजस्वी, आणि लास्ट तुमचा मंडळ गुलाबवाडीचा सर्वस्व. सो दादा, खूप छान वाटलं तुमची मंडळाची जर्नी ऐकून, एक इन्स्पायरिंग जर्नी होती. सो हा जर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे कुठला मंडळ किंवा मूर्तिकार पाहिजे असेल. सो भेटूया सीझन 1 एपिसोड 4 मध्ये. गणपती बाप्पा मोरया.